नमस्कार, पूजाच हाऊस क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी बनवणार आहोत. अळूवडी तर नेहमीच बनवली जाते, पण मी आज तुम्हाला एकदम सोपी पद्धतीने दाखवणार आहे. कारण जेव्हा आपण रोल करून बनवतो ना, पण आज मी रोल न बनवता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करूनही बघाल. ज्याची अळूवडी परफेक्ट ज्याला जमत नसेल त्यालासुद्धा ही अळूवडी अगदी परफेक्ट जमणार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी वाटण करणार आहे. त्यासाठी कोथिंबीर, एक 4 ते 5 हिरवी मिरची, थोडंसं खोबरं, लसूण आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही आल्याचा तुकडा पण घेऊ शकता. आता इथं मी थोडंसं पाणी घालून छान असं बारीक हे मिक्सरला वाटण करून घेतले आहे. त्यानंतर इथं मी वडीची एक 10 पानं घेतलेली आहेत. त्याच्यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर हे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून हे छान असं हाताने मिक्स करून घेणार आहोत. पीठ छान असं मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ जास्त एकदम असं पातळ बनवायचं नाही आहे. वडीसाठी मीडियम पीठ बनवायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, मस्त असं ह्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला हे पीठ बनवायचं आहे. पीठ छान असं बनवून झालेलं आहे. त्यानंतर इथं मी वडीची चाळण घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण वड्या उकडवायच्या आहेत. त्याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पानं घालायची. आता इथं मी पानं ही छोट्या साईजची घेतलेली आहेत. जास्त मोठी साईज घ्यायची नाही, कारण ह्या चाळणीमध्ये हे पान व्यवस्थित बसलं पाहिजे ह्या हिशोबाची ही छोटी पानं घ्यायची आणि पानं अशी ठेवायची व्यवस्थित आणि चाळणीमध्येच आपण ह्याला आता पीठ लावून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित चौबाजूने व्यवस्थित अगदी पीठ लावून घ्यायचं. जेव्हा आपण रोल बनवतो तेव्हा काही जणींचे ते रोल असे सुटतात, त्यामुळं पूर्ण ती वडी पसरते. पण तुम्ही ह्या पद्धतीने तर वडी बनवली ना, अगदी शंकरपाळीला कसे लेयर येतात ना, तसे आपल्या ह्या वडीलासुद्धा लेयर येतात. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, पूर्ण आता आपण हे पानाला पीठ लावून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित. त्यानंतर आता आपण हे पानाची थोडीशी वरच्या ह्याची घडी घालून घेणार आहोत. पानाचे हे वरचे दोन्ही टोक आहेत ते असे घडी मारून घ्यायची आणि त्यालाही थोडंसं पीठ लावायचं. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे हे पान आपण भरायचं आहे. आता दुसरं सेम पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि सेम ह्याच पद्धतीने भरायचं. आहे की नाही सोपी पद्धत? तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला ही नक्की पद्धत आवडेल. आणि वडी ही खायलाही एवढी टेस्टी होते ना, खूप मस्त. आता हे पण पान आपण सेम त्याच पद्धतीने भरून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व 10च्या 10 पानं इथं मी अशी भरून घेणार आहे. अगदी ज्याला वडी बनवता येत नाही ती सुद्धा अगदी व्यवस्थित ही वडी बनवू शकेल. एवढी सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर आता आपण थोडीशी पानं ती वरून घडी घातलेली आहे आणि त्यालाही पीठ लावलेलं आहे आणि छान असं आपण हे आता 10च्या 10 पानं आता भरून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता. मी अशी सर्व पानं अशी भरून घेतलेली आहे आणि इथं मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्यालाही छान उकळे आलेले आहे. याच्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत, झाकण लावणार आहोत आणि फक्त 20 मिनटं आपण हे उकडून घेणार आहोत. 20 मिनटानंतर हे बघा, तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, मस्त अशा आपल्या ह्या वड्या उकडून झालेल्या आहेत. आता त्यानंतर पूर्णतः थंड होऊ द्यायच्या आणि अलगद अशी ही पूर्णतः वडी अशी हातात येते. तुम्ही बघू शकता मस्त अशी. त्यानंतर इथं मी पोळपाटावर ठेवलेले आहे आणि सुरीने आपण ह्याचे छान असे आता काप करून घेणार आहोत. अगदी सहज ही वडी कापली जाते.
मस्त असे आपण ह्याचे चौकोनी काप करून घेणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. हे बघू शकता आताच मस्त याला असे लेअर सुटलेले आहेत. तुम्ही मधली सुद्धा अशी वडी काढून बघू शकता. अजिबात चिकटत नाही आहे किंवा अशी तुटत नाही आहे. व्यवस्थित अशा आपल्या हे वड्या निघालेल्या आहेत. आता त्यानंतर मी इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मी आता ह्याच्यातल्या थोड्याशाच वड्या तळणार आहे. दुसऱ्या वड्या ज्या आहेत त्या डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहेत. कमीत कमी एक 15 दिवस तरी ह्या वड्या अशाच राहतील. अजिबात ह्याचं वास वगैरे येणार नाही. छान अशा ह्या वड्या फ्रीजला स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता आता मस्त अशा वड्या ह्या तळल्या जात आहेत. अगदी 2 ते 3 मिनटात छान अशा वड्या हे बघा तळून निघालेल्या आहेत. मस्त अशा वडीला लेअर सुटलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकताय. असं वाटत आहे की आपण काही शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत की काय. अशा प्रकारे सर्व वड्या मी इथं तळून घेते. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वडी आज बनवलेली आहे. हे बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी खमंग कुरकुरीत अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने झालेली आहे. आहे की नाही सोपी पद्धत नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मस्त अशी आतून बघू शकता मस्त अशी वडी आपली ही तयार झाली. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.